घरच्या घरी रवाळ दाणेदार तूप कसं बनवायचं याची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला माझे व्लॉग्स नक्की दिसतील. तर 15 दिवसाची साई मी इथं जमा केली होती. आम्ही गोकुळ दूध आणतो, गोकुळ दुधाची साई खूप छान निघते. तर डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणजे साई पण चांगली राहते. तर 15-20 मिनिटासाठी डबा बाहेर काढून ठेवला. त्यानंतर थोडंसं रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर मग मी मिक्सरमध्ये हे थोडं थोडं लोणी घालून साई घालून लोणी काढून घेतलं. तुम्ही बघू शकता खूप छान लोणी निघतं मिक्सरमध्ये सुद्धा. आणि तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही त्याने सुद्धा लोणी काढू शकता. तर आता सगळं लोणी मी अशा प्रकारे काढून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं वॉश करून घ्यायचे, जेणेकरून त्याचा वैसवास येणार नाही. आणि तुम्हाला जर ह्याचं ताक खायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता, चांगलं असतं. किंवा नसेल खायचं तर तुम्ही झाडांनासुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर आता मी कढईमध्ये हे तूप करायला ठेवले. तुम्ही पाहू शकता हे तूप किती छान मस्त असं रवाळ दाणेदार तूप तयार होते. आणि तुपामध्ये थोडीशी ना वेलची पूड किंवा मग तुळशीची जी पानं असतात ती सुद्धा टाकायची, म्हणजे जास्त दिवस तूप आपलं चांगलं राहतं. थोडासा पाण्याचा शिपका पण द्यायचा म्हणजे तूप जास्त दिवस टिकतं. तुमच्याकडे एखादी काचेची बरणी असेल किंवा जार असेल किंवा प्लास्टिकचे असेल, कशामध्येही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पण बरणी स्वच्छ धुतलेली वाळवलेली पाहिजे, म्हणजे तूप जास्त दिवस चांगलं राहतं. तर आता हे सगळं तूप मी गाळणीने गाळून घेतले, कारण तुपामध्ये छोटे छोटे बारीक हे जे कण असतात तर ते त्यामध्ये जाऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे तूप तयार केले. आवडली असेल रेसिपी तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा.